पिंपरी चिंचवडच्या शहरातल्या विविध विकास कामांची भूमिपूजन आणि उद्घाटनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे। 1700 कोटी रुपयाची कामं झालेली काही आणि आता भूमिपूजन होऊन सुरू होणारी काही, अशा पद्धतीने ही सगळी कामं चालू आहेत। आज त्या सगळ्या कामांचं भूमिपूजन उद्घाटन खासदार, आमदार, सगळ्या लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये, आयुक्तांच्या उपस्थितीमध्ये मी केलेलं आहे। राहिलेली कामाची निवेदनं काही लोकांनी दिली, त्याच्याबद्दलच्या पण सूचना दिलेल्या आहेत। थोडंसं आता 4-5 दिवसात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे असं बरेच बोलतायत आणि त्याच्यामुळं आमची पण सगळ्यांची धावपळ होती। केलेले कामाचे ब्रिज वगैरे लोकांना पण त्याच्यातनं सेवा मिळाली पाहिजे आणि म्हणून हा थोडासा घाई गडबडीचे आमचे कार्यक्रम चाललेले। काय जागा वाटपाचा तिढा आम्ही उद्या कॅबिनेट लागली, काल कॅबिनेट होती पण मुख्यमंत्री साहेबांच्या काही अडचणीमुळे ती उद्या लागलेली आहे। जागा वाटपाचा तिढा बऱ्याच अंशी आमचा सुटलेला आहे, काही थोडाफार बाकी आहे, तो आम्ही एकत्र बसून त्या ठिकाणी सोडू आणि ज्यावेळेस सुटेल त्यावेळेस मस्तपैकी तुमची प्रेस कॉन्फरन्स घेऊन एकनाथराव, अजित पवार, देवेंद्रजी सगळे मिळून तुम्हाला सांगू। दादा पुण्यात शिंदे गटाला एकही जागा नाही मिळत असं करते तुमची पकड आहे राष्ट्रवादी, नाही त्यामुळे शिंदे गटाला एकही जागा नाही मिळत। एक मिनिट, मी तुम्हाला एकदा सांगितलं की तुम्हाला कळेल की कुठल्या जागा कोणाला मिळाल्या, ते आमचं आम्ही तिघं आणि आमचे घटक पक्ष मिळून ठरवू ना। त्या का कुणाचा आग्रह काही त्या ठिकाणी असला तरी काल मी त्यांना सगळ्यांना सांगितलेलं आहे, तुमच्या मनातला एकदा ती जागा कोणाला मिळते आमच्या 3 पक्षांच्या वाटणीमध्ये ते पहिलं ठरेल, ती ज्याला मिळेल त्याच्या संदर्भातला योग्य उमेदवार बारामतीकरांना हवा तो दिला जाईल। त्या संदर्भामध्येच मी स्वतः DPDC मधनं अनेक पिंजरे बिबट्या पकडण्याच्या करता उपलब्ध करून दिले। मी कलेक्टरांना सूचना दिलेल्या होत्या, तिथले लोकप्रतिनिधी आपले बेनके साहेबांनी आणि दिलीप वळसे पाटील साहेबांनी त्यांच्याच त्या आंबेगाव आणि जुन्नरच्या परिसरामध्ये या गोष्टीचा त्रास जास्त आहे, बिबट्यांचा त्रास जास्त आहे आणि त्याच्यावर बिबट्यांना आवर घालण्याच्या करता जे काही खबरदारी वन विभागाच्या नियमाच्या अधीन राहून करता येईल ती आपण करतोय। काही बिबटे पकडून आपण दुसरीकडे देखील दुसऱ्या राज्यात त्यांना तिकडं पाहिजे होते तिकडेही पाठवलेले आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणावर पिंजरे हे उपलब्ध केलेले आहेत आणि असे प्रत्येक माणसाचा जीव हा महत्त्वाचा आहे, त्याच्या सुरक्षा करणं हे आमचं सगळ्यांचं काम आहे। त्या दृष्टिकोनातनं आम्ही पावलं उचललेली ऍक्शन मोडवर होते की कारण बोपदेव घाट ज्या ठिकाणी मुलीवर रेप झाला त्या ठिकाणी त्यांनी स्वतः पाहणी केलेली आहे, तुम्ही स्वतः पालकमंत्री आहात, कशा पद्धतीनं म्हणजे एकूणच घटना त्या संदर्भामध्ये अशा प्रकारची कुठलीही घटना घडली तर ती घटना गंभीरच असते। आम्ही त्याच्यामध्ये सगळी यंत्रणा कामाला लावली, ज्या दिवशी घडलं त्याच दिवशी एकनाथराव शिंदे म्हणजे दुसऱ्या दिवशी आणि CM आणि DCM सगळे आम्ही बसून मीटिंग घेतली, त्याच्यात काय काय अजून पोलीस यंत्रणेला पाहिजे, काय काळजी वेगवेगळ्या महानगरपालिका नगरपालिकांनी घेतली पाहिजे ह्याबद्दलचा सगळा आढावा घेतला। ह्या संदर्भामध्ये काही CCTV कॅमेरे बऱ्याचशा एरियातले आम्ही चेक केलेले आहेत, त्याच्यामध्ये 10 लाख रुपयाचं बक्षीस देखील आपण जाहीर केलेलं आहे आणि जो नराधम असेल, जे विकृत माणसं आहेत, जे नालायक माणसं असतील त्यांना लवकरात लवकर पकडून त्या ठिकाणी फाशीची शिक्षा देण्याच्या बद्दलचे आमची कामं म्हणजे सरकारचं काम चाललेलं आहे। तेव्हा का आम्हाला तुमच्याच TV माध्यमातून मिळतं, तुम्हाला काय घेणं देणं आहे, कोण कुठं जायचं, कोण तुम्ही तुमच्या चॅनलकडे राहा आणि तुमचं काम करा। एक मिनिट, ज्या वेळेस तुम्ही आत्तापर्यंतची हिस्ट्री काढा, ज्या वेळेस 2014 बघा, 2019 बघा, 2024 बघा, ज्या वेळेस निवडणुका जवळ येतात त्यावेळेस बरेचसे जण इकडून तिकडं तिकडून इकडं जातात। कोण जातं?
समजा एखादा मतदारसंघ तुम्हाला मिळणार असेल आणि तुम्ही तिथले सिटिंग आमदार असाल आणि तिथं हे तयारी करत असतील तर ह्यांना असं वाटतं की आता हा मतदारसंघ ह्यांना सुटणार, आपल्याला काही तिथं चान्स नाही, मग दुसरीकडं कुठं चान्स तिकडं दरवाजा ठोकवण्याचं काम ते करत असतात. कारण प्रत्येकाला आमदार व्हायचं आहे आणि हे सगळं करत असताना जे आघाड्या, जे युत्या किंवा तिसरी आघाडी हे लढत असतात त्यावेळेस इलेक्टिव्ह मेरिट बघतात आणि त्यांना असं वाटलं की आता तुम्हालाही माहिती आहे काही लोकांना लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं शब्द दिलेले होते, परंतु आता ते शब्द बाजूला गेले आणि तिथं दुसऱ्या लोकांना घेण्यात आलं. अशा प्रकारच्या घटना राज्याच्या अनेक भागात आणि अनेक तालुक्यात आपण पाहतोय आणि हे काही नवीन नाही. ज्यांच्याकडं इलेक्टिव्ह मेरिट असणारे उमेदवार नाहीत त्यांना दुसऱ्याकडनं काही उमेदवार घ्यावे लागतात आणि उमेदवारी जाहीर करतात. चिंचवडकरांना दररोज पाणी मिळणार का? कारण की आजही एकाड एक दिवस पाणी दिलं जातं. आता दररोज पाणी देण्याच्या संदर्भातली कारवाई चाललेली आहे. आपण भामा आसखेडचं पाणी, पवनेचं पाणी सगळं काही पिंपरी चिंचवडला देतोय. एवढं प्रचंड वेगाने पिंपरी चिंचवड त्या ठिकाणी वाढतं आहे. ते वाढत असताना ती सगळी खबरदारी जे कोणी आयुक्त असतात, जे कोणी तिथं काम करणारे अधिकारी असतात, लोकप्रतिनिधी असतात ते सगळेच जण घेत असतात. आता यंदा तर पाऊस काळ संपूर्ण राज्यामध्ये अतिशय उत्तम झालेला आहे, पण काही काही ठिकाणी नवीन वसाहती वाढलेल्या आहेत. तिथं उंच पाण्याच्या टाक्या, त्याच्या संदर्भातली अंतर्गत पाईपलाईन जी नवीन सोसायट्या होतात तिथं काही अंडरग्राऊंड ड्रेनेज किंवा स्ट्रॉंग वॉटर वाहून जाण्याच्याकरता किंवा पिण्याच्या पाण्याच्याकरता ह्या सगळ्या गोष्टी ज्या पूर्वीच्या पाईपलाईन आहेत ते कमी पडतात, मग पाईपलाईनची साईज वाढवावी लागते आणि ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. हरियाणाचा जो निकाल लागलाय काल त्यानंतर संजय राऊत म्हणतात काँग्रेसला जर स्वबळावर लढायचं असेल तर लढावं. इंडिया आघाडी त्या ठिकाणी झाली नाही, त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या मला एक कळत नाही होत, एखादी व्यक्ती काय बोलत असतील त्याला उत्तर देण्याचं मला काय कारण आहे? तुमच्या त्या निकालामुळे नाही, आम्हाला काय निकाल जो लागला तो तुम्ही सगळ्यांनी बघितलेला आहे, जनतेने कौल दिलेला आहे. तशाच पद्धतीचा निकाल महाराष्ट्रामध्ये देखील लागावा म्हणून आम्ही सगळेजण प्रयत्नशील. आपण काही काळजी करू नका, आम्ही सगळेजण एकत्र बसू आणि सगळ्यांना समजावून सांगून सगळ्यांना महायुतीचं काम करायला मी तुम्ही ऐकत नाही का? मी मगाशी सांगितलं की ज्यांना आमदारच व्हायचं आहे आणि त्यांना असं वाटलं की हा मतदारसंघ आपल्याला सुटत नाही तर मग ते दुसरा कुठला तरी पर्याय शोधत असतात, दुसरा कुठला तरी दरवाजा ठोठावत असतात. हा मनुष्य स्वभाव आहे आणि हे आज नाही आहे, पिढ्यानपिढ्या चाललेले आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.